हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेत असलंच पाहिजे. सर्वांना माझ्या व माझ्या परिवारातर्फे गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर माझं सुद्धा बाप्पांनी ऐकलं आणि माझ्या सुद्धा कष्टातून माझं 37 किलो वजन कमी झालेलं आहे यावर्षी. तसं तुमचं सुद्धा बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर तुमच्या सुद्धा इच्छा तसंच वजन तुमचं सुद्धा लवकर कमी व्हावं. थोडंसं आपण सुद्धा स्ट्रगल करावा लागतो. तर आजचा विषय आहे की मी आता जे आहे माझं वजन कसं मेंटेन ठेवलं आहे. तर आत्ताचं माझं वजन आहे 60 किलो म्हणजे 60 केजी माझं आत्ताचं वजन आहे. तर मी कशी मेंटेन ठेवलेली आहे, तर 2 महिने झालं मी कोणताही डाएट करत नाही. फक्त 1 तास एक्सरसाइज तेवढी कंपल्सरी असते. पण माझं वजन कसं मेंटेन ठेवले, खूप ताईंची कमेंट येत होती की ताई प्लीज सांगा. त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आता आजचा जो विषय आहे त्याच्यावर बोलूया. तर माझं जे 60 केजी वजन आहे, तर मी फक्त घरचं खाऊन मेंटेन केलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते किंवा फंक्शन असतं, असं नसतं की महिनाभर काय फंक्शनच नाहीये किंवा काहीच नाहीये. तर असतात फंक्शन पण कधीतरी खायचं. कुठंतरी पिकनिकला गेलोय तर तिथं ऑप्शन नसतो आपल्याला, तिथं खावं लागतं तेव्हा खायचं. पण मी जे घरचं खाते ते मी सगळं खाते. 2-4 दिवसातून भजी करते संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी काहीतरी करते. मला जे काय आवडतं ते मी सगळं घरी बनवते आणि घरी मीही खाते आणि घरच्यांना सुद्धा तेच देते. तर तुम्ही सुद्धा घरचं खा, अजिबात वजन वाढणार नाही. पण दररोजचं खाणं बाहेरचं अनहेल्दी आहे. 2-4 महिन्यातनं एकदा खावा, काही प्रॉब्लेम नाही आणि वजन अजिबात वाढत नाही. तर माझं अजिबात वजन अशा प्रकारे वाढलेलं नाही. मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळं खाते 6 पर्यंत. 6 नंतर मी काहीच खात नाही. जर कधीतरी होतं असं की आज रात्रीच फंक्शन आहे तर आपल्याला खाल्लं पाहिजे, तेव्हा मी काय घेते, सूप घेते, सलाद घेते, थोडीशी कोशिंबीर, जे काय लाईटली जेवण आहे त्याला मी प्रेफरन्स देते. तर अशा पद्धतीनं माझं रुटीन असतं. आणि तुम्ही म्हणाल की इतकं केल्यावर होतं का? तर नाही. घरची कामं असतात ती सगळी स्वतः करायची. बाहेरची मेड ते जर खरंच तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही लावा. पण तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही स्वतःहून केलात तर काहीच हरकत नाही. तसंच मी फरशी सुद्धा आधी मॉपनं पुसायचे. पण आता थोडंसं बॉडीला एक्सरसाइज किंवा बाकीचे ताण आता कमी झालेले आहे. डाएट सुद्धा मी कमी केलेला आहे. तर बसून फरशी पुसते. मला काय पाय तेन दुखत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं की मी जे छोटी-छोटी मोठी कामं आहेत ती मी स्वतःहून करेन. जेणेकरून माझ्या बॉडीला सुद्धा एक्सरसाइज मिळेल आणि सकाळची एक्सरसाइज जेणेकरून थोडी कमी केली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. असंही आपण दिवसभर काय ना काय तर काम करतच असतो. तर सगळी कामं स्वतःहून करायची जेणेकरून आपल्या बॉडीला जे आपण खाल्लंय ते डायजेशन व्हायला इझी होतं. फक्त मी एक स्ट्रिक्टली पाळलेलं आहे की 6 नंतर नाही खायचं. जे काय पोटभर खायचं ते 6च्या आत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करा. आणि सकाळी एक टाइम जिरं, दालचिनी, ओव्याचं पाणी प्या, बस होतंय. असं काही नाही की हे खाऊ नका, ते खाऊ नका. मी काहीही सांगणार नाहीये. वजन मेंटेन ठेवायचंय, मस्त घरची कामं करायची, मस्त घरातलं खायचं आणि लाईफ एन्जॉय करायची. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त एकच रूल आहे की 1 हॉवर एक्सरसाइज कंपल्सरी. म्हणजेच 1 तास तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे. भला तो कोणताही करा. मी असं म्हणणार नाही की हा करा किंवा तो करा. नाही झालं अर्धा तास वॉकिंग करा, अर्धा तास एक्सरसाइज करा. अगदी हलके-फुलके. काहीच प्रॉब्लेम नाहीये. बस आहे आणि पॉझिटिव्ह राहावा. घरचं वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह करा. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वजन मेंटेन करू शकता. अजून काय तुमचे डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा तुम्ही अजून 37 किलो वजनाचा प्रवास जर पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि असेच मी तुमच्या सोबत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण मला जे प्रॉब्लेम्स आले, मला काय काय त्रास झाला ते सुद्धा मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. कारण मी एकही रुपयाचं औषध कुठलंही बाहेरचं घेतलेलं नाहीये. अशा प्रकारेच मी वजन कमी केलेलं आहे. आणि मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायचं आहे की आता आपले बाप्पा उद्यापासून येत आहेत. तर मी खूप सारा मोदक खाणार आहे. त्यामुळे मी काहीही पाळणार नाहीये. फक्त 1 हॉवर एक्सरसाइज, घरची कामं आणि घरचं खायचं. तर तुम्ही सुद्धा माझ्या या प्रवासामध्ये
असंच मी जसा प्रवास पार केला, जो माझा प्रवास होता, तसंच तुम्ही सुद्धा लवकरात लवकर वजन कमी करा आणि अगदी मनसोक्त खावा. कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, घरातून आनंद घ्या, घरचं खावा आणि हेल्दी राहावा. चला तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा की मेंटेन कसं ठेवायचं. मस्तपैकी एन्जॉय करायचं मेन म्हणजे. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.